बेकायदेशीर झालेली नाही आणि गेल्या ही प्रोसेस जी झालेली आहे पीठासीन अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या बरोबर केलेली आहे आणि गेल्या 10 वर्षात आम्ही कामकाज बघत आलेलो आहोत. विरोधी पक्षाला काय वागणूक ह्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली होती, मागच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली होती, ती आम्ही त्यांची जाणीव परत एकदा त्यांना करून द्यावी अशी आहे. त्यावेळी सुद्धा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षच फक्त हे प्रशासन चालू होते, बाकी कोणाचाही काही संबंध यामध्ये समितीचा नव्हता आणि त्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी हे चालवलं होतं त्याच पद्धतीने इथलं जे सत्ता चालवण्याचं काम असेल ते होईल. आमचे दरवाजे उपनगराध्यक्ष असतील, नगराध्यक्षांचे असतील, हे सर्वसामान्यांसाठी आणि विरोधी पक्षासाठी सुद्धा खुले आहेत. त्यांनी कुठचं काम असेल ते आमच्याकडे घेऊन यावं आणि त्या पद्धतीने कामं जनतेची कुठची अडवली जाणार नाही आणि हे करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन असेल आणि आम्ही सर्वच मंडळी असू आणि विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक असतील हे सक्षम आहे आणि त्यामुळे कुठचंही जनतेचं पण काम आणणार नाही आणि जे आधारित काम आहे म्हणजे स्थायी समितीच्या आधारावरती जे काम आहे ते पण त्या पद्धतीने अजेंड्यावरती घेऊन त्या पद्धतीने केलं जाईल. स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष या तुम्ही दोघांनी राहा, त्यामध्ये कोणाला भागीदार ठेवू नका असा पण तुमच्यावर एक टोला मारला गेला किंवा आरोप केला गेला सभागृहात कामकाज चालू असताना. खरं म्हणजे हे जे करायचं होतं ते भागीदारी वाटा हा शब्द बंडू हरणे यांच्या तोंडात आला. त्यामुळे त्यांना काय ज्या दिवशी ह्याची सभापतीची निवड होती ती वाट्यासाठी करायची होती का, हा एक प्रश्न होता की ती जी त्यांनी म्हटलं सभापती निवड ही वाट्यासाठी आहे का, हा खरा म्हणजे प्रश्न आहे. ही कुठच्याही कसल्याही गोष्टीसाठी नाही, ही जनतेच्या सेवेसाठी निवड होती. पण जो अधिकार नगराध्यक्ष महोदयांनी सांगितला, जो अधिकार सत्तेचा असतो, नगराध्यक्ष आणि जे सत्ताधारी त्या ठिकाणी बसतात त्यांचा तो अधिकार असतो की कमिटी करायची की नाही आणि तो अधिकाराने आम्ही त्या गोष्टीला आमच्या गटनेत्यांनी पत्र दिलं आणि त्यानुसार प्रोसेसप्रमाणे पीठासीन अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने आजचं सभागृहासमोर आम्ही गेलो आणि त्यामुळे कुठचाही बेकायदेशीर पण वृत्त झालेलं नाही. अधिकृतरित्या आम्ही ह्या समित्या रद्द केलेल्या आहेत आणि स्थायी समिती फक्त होईल आणि स्थायी समितीतले अधिकाराप्रमाणे ही कामकाज पुढे नगरपंचायतचं चालेल. जी ईश्वरी चिठ्ठी काढली गेली त्या ईश्वरी चिठ्ठीमध्ये चिठ्ठी उचलण्याचा जो निर्णय होता त्यावेळी विरोधी नगरसेवक बंडू हरणे यांनी असं स्पष्ट केलेलं की ही चिठ्ठी उचलण्याचे नगराध्यक्षांना आम्ही अधिकार देतो. ते या सभागृहामध्ये त्यांच्या वक्तव्याबद्दल आपली